दरम्यान नागपूरनंतर ठाण्यात सुद्धा मटण खरेदीसाठी नागरिकांची चांगलीच गर्दी झाली आहे। नौपाडा परिसरातील मटणाच्या दुकानाबाहेर लांब ही रांग पाहायला मिळाली आहे। दरम्यान धुळवडी निमित्त मटणाच्या दुकानाबाहेर या रांगा या सगळ्या लोकांनी लावल्यात। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। होळीनंतर आज धुलिवंदन आहेत आणि रंगपंचमी, त्यामुळे मटण खाणाऱ्यांची खवयांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आता मी ठाण्यातील विटावा परिसरामध्ये आणि बघू शकतो की मटण खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी झाली। जवळपास 150 ते 200 लोक या लाईनमध्ये उभे आहेत आणि आज रंगपंचमी त्यानिमित्त सुट्टी असेल आणि शुक्रवार सुद्धा, त्यामुळे खवयांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। भली मोठी लाईन या ठिकाणी लागलेली आहे। जवळपास 700 रुपये किलोचं मटण घेण्यासाठी ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। खूप लांबपर्यंत ही लाईन लागली आहे आणि ही आज मटण घेण्यासाठी या लोकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खूप मोठी लाईन या ठिकाणी पाहायला मिळते। जवळपास 700 रुपये किलो मटण आणि 700 रुपये किलो मटण घेण्यासाठी लाईन आपल्याला या ठिकाणी ही पाहायला मिळते। धुलिवंदन आहे, आज रंगपंचमी आहे। रंगपंचमी निमित्त सुट्टी आहे आणि सुट्टी एन्जॉय करण्यासाठी हे लोक या ठिकाणी मटण खरेदी करायला आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण ठाण्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती मटण घेण्यासाठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यापैकी एक हे कडव्यात विटाव्या भागातील ही गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन संतोष स्वामी, हिरा डाकणे, TV9 मराठी, ठाणे।